Welcome to Ujjwala Manjrekar's channel. This is Art of Living. Today we are going to make eggplant in yogurt. आज आपण दह्यातले वांगे करत आहोत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सुरू करू रेसिपी. ही 3 अखंड वांगी मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटे ठेवून मी बाहेर काढली. मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्या अगोदर त्याला एक उभी चीर दिली. गॅसवर देखील तुम्ही वांगी अशा प्रकारे उकडून किंवा भाजून घेऊ शकता. आता वांग अखंड ठेवून त्यांची साले काढून टाकायची आहेत. वांग्याचा जो देठ आहे तो अजिबात तुटता कामा नये किंवा वांग्यापासून वेगळा होता कामा नये. त्यामुळे साले काढताना ती देठाजवळ आली की कापून घ्यावीत. उकडण्यापूर्वी किंवा मायक्रोवेव्हमध्ये घालण्यापूर्वी वांग्याला एक उभी चीर द्या. त्यामुळे नंतर साले काढणे सोपे जाते. सर्व तिन्ही वांग्यांची साले मी व्यवस्थित काढून घेतली आहेत. वांग्याची साले काढताना वांग चुरणार नाही, अखंड राहील याची देखील दक्षता घ्यायची. त्याचबरोबर देठ देखील वांग्याला राहिला पाहिजे हे देखील पाहावे. अशा रीतीने तिन्ही वांग्यांची साले मी देठ ठेवून काढून टाकली आहेत. त्यासाठी मी कात्रीचा वापर केला. तुम्ही सुरीचा देखील वापर करू शकता. ही वांगी आता एका ट्रेमध्ये ठेवायची. ही अक्षरशः चिकनसारखी वाटतात. आता गॅसवर फ्रायपॅन ठेवून गॅस स्विच ऑन करा व त्यात 2 डाव तेल घाला. आता तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल गरम मसाला, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घाला. ढवळा व मोहरी तडतडेपर्यंत थांबा. मोहरी तडतडली की हा तेल मिश्रित मसाला प्रत्येक वांग्यावरती घाला व वांग्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थित पसरवा. काळजी घ्या की हा मसाला व्यवस्थित वांग्यांना लागला पाहिजे. चमचाने हा मसाला वांग्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थित चोळा. आता उरलेल्या तेलासकट फ्रायपॅन परत गॅसवर ठेवा व त्यामध्ये 4 ते 5 बारीक कापलेले कांदे घाला आणि व्यवस्थित ढवळा. कांदा ढवळता ढवळता आपल्याला अंदाज येतो की जे राहिलेले तेल आहे ते प्रमाण या कांद्यासाठी योग्य आहे का आपल्याला आणखी घालावे लागणार आहे. वांग्यासाठी जास्त तेल हे लागतेच आणि मला असे वाटते की तेल जरा कमीच झाले आहे. कारण आपण थोडे तेल वांग्यावरती घेतले आहे. त्यामुळे आणखीन तेल मी 1 डाव घातले. तेल घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ कांदा परतायचा व त्यानंतर तसाच ठेवायचा. कांदा शिजेपर्यंत आपल्या वांग्यांना व्यवस्थित मसाला उलटी पलटी करून लावून घ्यायचा आणि तो छानपैकी तोपर्यंत मुरला गेला पाहिजे. मसाला लावलेली वांगी पहा अगदी चिकनसारखी दिसत आहेत. आता चवीनुसार सर्व वांग्यांवरती मीठ शिंपडायचे आहे. काळजीपूर्वक वांग्याच्या पृष्ठभागांवरती समप्रमाणात मीठ पेरा. आता कुटलेली काश्मीरी मिरची किंवा काश्मीरी चिली फ्लेक्स सर्व वांग्याच्या पृष्ठभागांवरती व्यवस्थित पसरा. आता प्रत्येक वांगे उलटे करून त्याच्या मागल्या भागावरती परत काश्मीरी कुटलेली मिरची घालून घ्या. कुटलेली काश्मीरी मिरची किंवा चिली फ्लेक्स आपल्याला वांग्याच्या वरच्या व खालच्या पृष्ठभागावर समप्रमाणात पसरवायचे आहे. कुटलेली काश्मीरी मिरचीची पावडर किंवा चिली फ्लेक्स तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे वापरा. आता फ्राय पॅनमधला कांदा व्यवस्थित ढवळा. गॅस मिडियमवरती ठेवा आणि कांदा शिजला की त्यात 1 चमचा लाल गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण लाल मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला किंवा काळा मसाला घाला व परत व्यवस्थित ढवळा. आता परत अर्धा डाव तेल कांद्याच्या मिश्रणामध्ये घाला. सर्व मसाले कांद्यात मुरेपर्यंत व्यवस्थित ढवळत राहा. आता कांद्याचा मसाला आपला रेडी झाला आहे.
आपण आता हा मसाला प्रत्येक वांग्यावरती घालायचा. पहा, ज्याप्रमाणे मी दाखवले त्याप्रमाणे प्रत्येक वांग्यावरती या मसाल्याचा थर द्यायचा आहे. मसाल्याचा थर व्यवस्थित समप्रमाणात द्यायचा आहे. मसाल्याचा थर देऊन झाला की आता दह्याचा थर द्यायचा आहे. दह्यामध्ये अजिबात पाणी असता कामा नये. दही चांगले घट्ट आणि ताजे घ्यायचे. काळजी घ्या की प्रत्येक वांग्यावरती दही पसरले गेले पाहिजे. आता मसाला करतेवेळी आपण ज्या 3 मिरच्या टाकल्या त्यांचा देखील आपण आता वापर करायचा आहे. जो राहिलेला मसाला आहे तो दह्याच्या थरावर घालायचा आणि त्या 3 मिरच्या देखील मध्ये घालायच्या. कुटलेली काश्मीरी मिरची किंवा चिली फ्लेक्स दह्याच्या थरावर पसरवायची. पहा, आपले दह्यातले वांगे तयार. आता मी दाखवल्याप्रमाणे दह्यासकट एक वांगे आपण एका बाउलमध्ये घेऊया. हे तुम्ही नुसतेच खाऊ शकता किंवा डाळ भात आणि भाकरीबरोबर देखील खाऊ शकता. हे दह्यातले वांगे चटपटीत, चवदार आणि दह्यामुळे पौष्टिक देखील झाले आहे. पहा, तुम्हाला प्लेट गोल गोल फिरवून चारी बाजूने दह्यातले वांगे कसे दिसते ते दाखवते. चवीला तर अतिशय उत्कृष्ट लागते. तोंडाला तर पाणी सुटेच सुटे आणि तुम्ही जर खाल तर वा वा क्या बात आहे असं म्हणाल. तुम्ही देखील जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.